Hello friend. The next point is famine. नमस्कार मित्रांनो. आपण ह्या डिझास्टर मॅनेजमेंटमधलं पहिलं डिझास्टर फेमाईन म्हणजेच दुष्काळ याबद्दल माहिती घेणार आहोत. दुष्काळ हा शब्द आपण बऱ्याच वेळेला ऐकलेला असेल, आपल्या कानावरून गेला असेल. त्यामुळं दुष्काळ कशाला म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. तरीसुद्धा आपण या ठिकाणी त्या दुष्काळाची कारणं कोणती आहेत, दुष्काळामुळे कोणते परिणाम होतात याबद्दलची माहिती या भागामध्ये घेणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. फेमाईन, द कंडिशन that arises due to the long term and severe scarcity of food grains and water is called a famine. जर का आपण या दुष्काळाची जर का व्याख्या पाहिली तर या व्याख्येमध्ये काय सांगितले पहा. अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. म्हणजे अशी परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये लोकांना खायला अन्न आणि प्यायला पाणी मिळत नाही, अशी जी परिस्थिती निर्माण होते या परिस्थितीलाच आपण काय म्हणतो, दुष्काळ असं म्हणतो. तर फेमाईन कॅन बी व्हेरी सिव्हिअर. मोस्टली ऑल्दो the main causes of famine is a natural phenomena, yet a famine condition is created by some human activities also besides some natural events. तर मित्रांनो, दुष्काळाचं जे प्रमुख कारण आहे ते नैसर्गिक असतं. म्हणजे दुष्काळाला आपण साधारणपणे नॅचरल डिझास्टर असं म्हणू शकतो. बट समटाईम्स, पण काही वेळेला मात्र हे मानवनिर्मित म्हणजे मानवी कृत्यामुळं हे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. वी कॅन डिफरन्शिएट दिस फेमाईन इंटू द टू कॅटेगरीज, दॅट इज अ माइल्ड फेमाईन अँड सिव्हिअर फेमाईन. या दुष्काळाचे आपण सर्वसाधारणपणे दोन प्रकार किंवा दोन गटामध्ये त्याचं वर्गीकरण करू शकतो. माइल्ड फेमाईन म्हणजे त्याला आपण सौम्य दुष्काळ म्हणतो, आणि सिव्हिअर फेमाईन म्हणजेच त्याला आपण तीव्र दुष्काळ असं म्हणतो. तर हा जो दुष्काळ आहे, ही दुष्काळजन्य परिस्थिती वेगवेगळ्या कारणाने निर्माण होताना आपल्याला दिसते. थिंक व्हॉट वूड हॅपन इफ नो फूड वेअर ग्रोईंग ड्युरिंग वन होल इयर. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण असा थोडा विचार केला की एक पूर्ण वर्ष जर धान्याचे उत्पादन झालं नाही तर काय होऊ शकतं. पहा, ठराविक धान्याचं उत्पादन हे ठराविक कालावधीमध्ये होत असतं, आणि त्या कालावधीमध्ये तयार झालेलं धान्य पुन्हा वर्षभर साठवून टिकवून ते वापरलं जात असतं. आणि मग दरवर्षी या अन्नधान्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. जर का एखादं वर्ष हे अन्नधान्य जर पिकलं नाही, त्याचं उत्पादन मिळालं नाही, तर पुढच्या वर्षी त्याची कमतरता भासू शकते, आणि त्यामुळे लोकांना ते पदार्थ मिळू शकणार नाहीत किंवा ते त्यांना महाग घ्यावे लागतील. आता यानंतर आपल्याला असं लक्षात घ्यावं लागेल, हा जो दुष्काळ आहे, हा दुष्काळ पडण्यामागची कारणं कोणती आहेत. सो लेट अस सी व्हॉट आर द कॉजेस ऑफ फेमाईन. So see the causes of famine. First, the drought is a most important cause of for the famine. ड्रॉट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, आवर्षण. म्हणजे पाऊस पडत नाही अशी जी स्थिती असते त्याला आपण ड्रॉट, किंवा त्याला दुसरा शब्द आहे आवर्षण म्हणतो आपण त्याला. तर या आवर्षण हे दुष्काळाचं प्रमुख कारण आहे. जर पाऊस पडला नाही तर आपल्याला पाण्याची कमतरता भासते, आणि त्यामुळं आवर्षण हे एक दुष्काळाचं महत्त्वाचं कारण आहे. व्हॉट इज द सेकंड रिझन. द सेकंड रिझन इज हेवी रेन्स अँड फ्लड.
तर दुसरं कारण आहे अतिपाऊस, अतिवृष्टी व पूर. या दोन्ही गोष्टींमुळे काय होतं की पिकाचं, अन्नधान्याचं नुकसान होतं आणि त्यामुळं आपल्याला दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतो. हेवी रेन्स अँड फ्लड्स ड्यू टू विच द क्रॉप्स गेटिंग वॉश्ड अवे ऑर डॅमेज्ड. या अतिवृष्टीमुळं आणि पुराच्या पाण्यामुळं जे धान्य आहे ते धान्य खराब होतं किंवा ते वाहून जातं आणि त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते. थर्ड कॉज ऑफ फेमाइन इज एन्व्हायरमेंटल चेंजेस सच ॲज अ क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वॉर्मिंग. त्याचप्रमाणे वातावरणामध्ये होणारे जे बदल आहेत, हवामानामध्ये होणारे, पर्यावरणामध्ये होणारे बदल आणि तापमान वाढ, हे काय आहे की या दुष्काळाचं एक प्रमुख कारण मानलं गेलेलं आहे. दरवर्षी हवामानामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतात. एखाद्या वर्षी खूपच पाऊस पडतो आणि एखाद्या वर्षी पाऊस पडतच नाही. अशा प्रकारचे जे वातावरणातले बदल आहेत किंवा हवामानातले बदल आहेत, या बदलामुळे आपल्याला या दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. त्यानंतर पुढचा जो कॉज आहे तो म्हणजे डॅमेज ऑफ क्रॉप्स ड्यू टू द अटॅक ऑफ पेस्ट, लोक्युस्ट और डिसीज, डॅमेज कॉज्ड बाय ॲनिमल लाईक माईस और रॅट्स. त्याचप्रमाणे ह्या अन्नधान्यावर कीटकांचा, त्याचप्रमाणे उंदीर, घुशी यासारख्या प्राण्यांचा होणारा जो त्रास आहे, त्यामुळं पिकांची नासाडी होते आणि पिकाची कमतरता आपल्याला भासते, अन्नधान्याची कमतरता आपल्याला भासते. अशा पद्धतीनं अजून काही कारणं आहेत, तीही आपण बघणार आहोत. नेक्स्ट कॉज, नॅचरल कॅलॅमिटी लाईक अर्थक्वेक, स्टॉर्म्स, कोल्ड और फॉग. त्याचप्रमाणे भूकंप असेल, वादळ असेल, थंड हवा, धुके यासारख्या गोष्टींचा परिणामसुद्धा अन्नधान्याच्या उत्पादनावर होत असतो आणि हे जर का व्यवस्थित नसेल तर अन्नधान्याची उत्पादन क्षमता कमी होते आणि आपण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. देन द लास्ट कॉज, द मॅनमेड कॉजेस ऑफ फेमाइन आर वॉर, इंटरनल अनरेस्ट, ॲब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स, अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ एटसेट्रा. त्याचप्रमाणे जशी ही दुष्काळाची काही नैसर्गिक कारणं आपण बघितली, त्याचप्रमाणे काही मानवनिर्मित कारणंसुद्धा आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ वॉर म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असेल. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की शत्रू राष्ट्र हे काय करत असतात, सर्वात प्रथम ज्या देशावर हल्ला करायचा आहे त्या देशाची जी अन्नधान्याची व्यवस्था आहे ती पहिल्यांदा बिघडवण्याचं काम करत असतात. देन द सेकंड इज इंटरनल अनरेस्ट, म्हणजेच या ठिकाणी काही अंतर्गत अशांतता, म्हणजे देशांतर्गत काही चुकीच्या गोष्टी घडत असतील किंवा काही तंटे असतील, काही वाद निर्माण झाले असतील आणि देशांतर्गत जर का लोकांमध्ये अशांतता असेल तर याचाही परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर तसेच त्याच्या वाहतुकीवर, ट्रान्सपोर्टेशनवर होत असतो. आणि त्यामुळं देन द नेक्स्ट पॉईंट इज ॲब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स, आणि शेतामध्ये तयार झालेलं उत्पादन ते लोकांपर्यंत, ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी जी वाहतूक व्यवस्था आहे, मग त्यामध्ये वाहतुकीची साधनं असतील, वाहतुकीचे मार्ग असतील, यांचा जर का अभाव असेल तरीसुद्धा याचा परिणाम या होऊन दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजेच अन्नधान्य एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मार्ग, रस्ते उपलब्ध नसतील किंवा त्यासाठी लागणारी जी साधनं आहेत, वाहनं आहेत, ती जर उपलब्ध नसतील तर त्यामुळं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. आणि लास्ट पॉईंट इज पॉप्युलेशन ग्रोथ, अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ, म्हणजेच या ठिकाणी लोकसंख्येची बेसुमार वाढ हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागतो. बिकॉज
ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन देर इज अ increase in the demand of the food grains and also increase in the demand of water. तर या पॉप्युलेशन लोकसंख्येच्या वाढीमुळं काय होतं की बाजारामध्ये उपलब्ध असणारे जे अन्नधान्य आहे त्या अन्नधान्याची मागणी वाढते आणि त्या मागणीच्या संदर्भात जर पुरवठा झाला नाही तर मात्र त्या पदार्थांचे भाव वाढतात, महागाई वाढते आणि त्याचबरोबर जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांपर्यंत हे अन्नधान्य किंवा ह्या वस्तू पोचवल्या जात नाहीत किंवा त्या पोचत नाहीत आणिच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. दस आर द फ्यू रिझन्स, फ्यू कॉजेस ऑफ फिमाईन वी कॅन सी हेअर. या ठिकाणी आपण आत्ता ही दुष्काळाची जी कारणं आहेत की दुष्काळ कोणकोणत्या कारणामुळे निर्माण होतो अशी ही निर्माण होणारी कारणं आपण या ठिकाणी आत्ता अभ्यासलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हा भाग नीट ऐका. याच्यामध्ये आपण प्रत्येक कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याचा जो पुढचा भाग आहे राहिलेला भाग आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. There are records of loss of life caused by severe famines in various parts of the world. And see, this is the important statement. Asia has turned out to be the most famine affected continent of the world. मित्रांनो हे वाक्य पुन्हा ऐका. Asia has turned out to be the most famine affected continent of the world. आपला भारत ज्या खंडामध्ये आहे तो आशिया खंड, हा आशिया खंड हा जगामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळग्रस्त खंड ठरला आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि या दुष्काळामुळं जगामध्ये अनेक देशामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झालेली आहे याच्या नोंदी आपल्याला दिसून येतात. अ मेजॉरिटी ऑफ द फिमाईन्स ऑकर्ड इन ड्रॉट प्रोन अँड फ्लड अफेक्टेड रिजन्स. Among the most dreadful famines that have occurred in the world are the famines that affected India and China. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो की बहुतांश दुष्काळ जे आपल्याला पाहायला मिळतात ते कुठं मिळतात, जिथं पाऊस कमी पडतो म्हणजे आवर्षण प्रवण जे क्षेत्र आहे आणि त्याचप्रमाणे जिथं पाऊस भरपूर पडतो म्हणजे पूरग्रस्त जे भाग आहे या दोन ठिकाणी आपल्याला हा दुष्काळ आपल्याला दिसून येतो. आणि आत्तापर्यंत जगामध्ये जे जे भीषण दुष्काळ पडलेले आहेत त्यामध्ये भारत आणि चीन या देशांमध्ये पडलेले जे दुष्काळ आहेत ते प्रमुख दुष्काळ मानले जातात. आणि म्हणूनच वर काय म्हटलं आहे पहा, एशिया हॅज टर्न आउट टू बी द मोस्ट फिमाईन अफेक्टेड कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. म्हणून जगामध्ये जे आपले 7 खंड आहेत त्या 7 खंडांपैकी आशिया हा खंड जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड म्हणून मानला गेलेला आहे. राहिलेला पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया.